नमस्कार मित्रांनो, ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून आज आपण मिथुन राशीचं मे महिन्यात 2024चं भविष्य पाहणार आहोत. हे भविष्य पाहत असताना आपणाला या महिन्यात होणारे ग्रहांचे बदल लक्षात घेऊया. प्रथमतः 1 मे रोजी गुरु हा ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. म्हणजे तुमच्या 12वा गुरु तुम्हाला येत आहे. तसंच बघायचं झालं तर रवी हा ग्रह 14 मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. तसेच मंगळ हा ग्रह मीन राशीमध्ये विराजमान आहेत. तसेच बघायचं झालं तर नवम स्थानामध्ये शनी महाराज आपले विराजमान आहेत. असे हे ग्रहांचे बदल आपल्याला लक्षात घेऊया. आणि आता आपण सविस्तर व्हिडिओ पुढे पाहूया. मिथुन राशीच्या लोकांना उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत हा महिना आपणासाठी थोडासा त्रासाचा असणार आहे. केलेल्या निर्णयाचा आपल्याला त्रास होऊ शकतो. अपेक्षित व्यवसायात यश हवे असतील तर ते न येता काही वेळा नुकसानीतही आपल्याला सामोरे जाऊ शकतो आपण. त्यामुळे शक्यतो एखादा मोठा बदल किंवा व्यवसायात वाढ करायची असेल तर ह्या महिन्यात शक्यतो ती टाळायची आहे. व्यवसायातही थोडासा आपल्याला आर्थिक फटका ह्याच्यात बसू शकतो. तसंच बघायचं झालं तर मिथुन राशीच्या लोकांच्या नोकरीसाठी या महिन्यात आपल्याला नोकरीत बदल करावा किंवा नोकरीत त्रास होत असेल असे तुम्हाला उद्भवून येऊ शकतील व आपल्याला असं वाटेल की ही नोकरी आपण सोडून दुसऱ्या नोकरीचा विचार करावा, तर तो शक्यतो या महिन्यात आपण टाळायचा आहे. बदलाचा विचार सध्या शक्यतो टाळला तर योग्य ठरेल. नोकरीत त्रास होत असला तरी उपासना त्या बरोबरीने केली तर त्रास थोडासा कमी होऊ शकतो. तसंच बघायचं झालं तर मिथुन राशीच्या लोकांना संतती असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपणाला आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही त्रास असेल, म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, त्यांच्या स्वभावाच्या बाबतीत असेल, त्याला तुम्हाला थोडंसं सामोरं जावं लागणार आहे. त्यांच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. त्यांना काय त्रास आहे किंवा एखाद्या वेळी दोघांमध्ये मतभेद होण्याचीही या महिन्यात शक्यता दिसून येऊ शकते. मिथुन राशीच्या लोकांना मे महिन्यात ग्रहसौख्याच्या बाबतीत घरातील मात्र पती किंवा पत्नीना भांडणाचा विचार म्हणजे भांडणं होऊ शकतात. चुकून आपल्या अर्थ चुकीचा काढल्यामुळे किंवा काही वेळा त्या ह्याच्यात विघ्न येऊ शकतात. त्यामुळे मतभेद होऊ शकतात. भांडणं होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो मतभेद टाळता येतील आणि एकमेकांचा विचारूनच एखादा निर्णय घेतला तर त्या ह्याच्यात त्रास कमी होईल. त्यामुळे शक्यतो ते टाळण्याचा आपण प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत बघायचं झालं तर आपणाला एखादी जमिनीचा व्यवहार नक्कीच जमून येणार आहे. तसेच बघायचं झालं तर आर्थिक प्राप्ती ही थोडीशी बरी असणार आहे. त्यामुळे एखादी नवीन वस्तूचा विचार आपण करत असाल तर तो नक्कीच त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी त्या बाबतीत या महिन्यात नक्कीच विचार करू शकता. विद्यार्थी असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपणाला स्पर्धा परीक्षा असतील तर त्या ह्याच्यात अडचणीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या परीक्षा कधी असतील त्या काळात मात्र त्याची योग्य ती काळजी घ्यायची आहे आरोग्याच्याही बाबतीत. मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत गेल्या महिन्याच्या तुलनेने या महिन्यात आपल्याला आरोग्यामध्ये बदल झालेला दिसून येऊ शकतो. त्रास थोडासा कमी होताना दिसून येऊ शकतो. असे हे मिथुन राशीचं एकंदरीत बघायचं झालं तर या महिन्यात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा त्रासाचा असणार आहे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून किंवा नोकरीच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांकडून त्रास संभवतो. त्यामुळे शक्यतो वादविवाद होणार नाहीत याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तसेच बघायचं झालं तर आपल्याला येणारा 1 मे नंतरचा गुरु हा 12वा गुरु असणार आहे आणि 12वा गुरु नेहमीच आपल्याला तुम्हाला 12वा गुरु मिथुन राशीच्या लोकांना अधिकारी वर्गातील नोकरीदार वर्गांना थोडासा गैरमर्जी किंवा त्रास त्यांच्याकडून संभवू शकतो. त्यामुळे आणि व्यापार करणाऱ्यांनाही थोडंसं नुकसान देणाराच हा गुरु असणार आहे. त्यामुळे शक्यतो गुरुची उपासना केली तर त्या ह्याच्यात आपल्याला अधिक प्रमाणात
बळ येऊ शकतं व त्रास कमी होऊ शकतो. असे हे मिथुन राशीचं भविष्य आपणाला मी सांगितलं आहे. हे भविष्य आपणाला आवडलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांनाही आपण पाठवू शकता आणि अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण त्यावर काही निरसन करता आलं तर नक्कीच त्या बाबतीत करू. असे हे मिथुन राशीचं आपल्याला भविष्य सांगितलं आहे. त्याबद्दल आपण गुरुची उपासना ही मुख्यतः त्या ह्याच्यात आपण लक्षात ठेवायचे आणि भांडणं होणार नाहीत याकडे जातीने लक्ष दिलं तर हा महिना आपल्याला मध्यम फलदायी नक्कीच दिसून येणार आहे. धन्यवाद.